नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे मोठे मताधिक्य घेत विजयी झाले आहेत। शिवसेनेचे खासदार म्हणून आपली कारकीर्द गाजवणारे माजी खासदार हेमंत गोडसे यांना यावेळी पराभव पत्करावा लागला आहे। अतिशय मनमिळावू, कर्तव्यदक्ष, अभ्यासू खासदार अशी ओळख माजी खासदार हेमंत गोडसे यांनी निर्माण केली होती। एक मोठा कार्यकर्ता वर्ग, चाहता वर्ग हेमंत गोडसे यांनी निर्माण केला होता। मात्र हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला पहिल्या दिवसापासूनच अपशकुन होत गेला। राष्ट्रवादी, भाजपा आदींनी नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हेमंत गोडसे यांना मानणाऱ्या गटात संभ्रम निर्माण झाला आणि प्रचार निराश झाला। दुसरीकडे उभाटा गटाचे राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आणि राजाभाऊंनी प्रचारात आघाडी घेतली। अगदी निवडणुकीला 2-3 आठवडे बाकी असताना माजी खासदार हेमंत गोडसे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित झाली। तोपर्यंत या प्रचाराच्या शर्यतीत वाजेची गाडी खूपच पुढे निघून गेली होती। स्वामी शांतिगिरी महाराज यांनीही बंडखोरी करत हेमंत गोडसे यांची मत विभागण्याचे काम केले। त्यात काही आप्तस्वकीयांनी हेमंत गोडसे यांच्या विजयाच्या मार्गात काटे पेरण्याचे काम केले। यातच भर म्हणजे महायुतीचे अनेक शिलेदार नाराज असल्याने त्यांनी हेमंत गोडसेच्या प्रचारात भाग घेतला नाही। भाजपा पदाधिकारी देखील अपवाद वगळता कुठेही हेमंत गोडसेचा प्रचार जीव तोडून करताना दिसले नाहीत, अशी ही चर्चा आहे। हेमंत गोडसेच्या प्रचारासाठी, विजयासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन महायुती आणि घटक पक्षांनी आखले नाही, अशी चर्चा आहे। दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हेमंत गोडसेच्या विरोधातील नाराज पदाधिकाऱ्यांना समजूत घालत होते, प्रचाराला लागा असे सांगत होते। मात्र अखेर सिन्नरच्या शिलेदाराने घात केला असे बोलले जाते। नाशिकमधील एका मोठ्या नेत्याने देखील प्रचाराचा फक्त देखावा केला, प्रत्यक्षात काम केलेच नाही, अशी ही चर्चा आहे। त्याचबरोबर नाशिकमधील एक विशिष्ट समाजाची एकखट्टा मते महायुतीच्या नियोजनाअभावी राजाभाऊकडे वळली। परिणामी सत्तेचा ठेका घेतलेल्या मातब्बरांना टक्कर देऊन आपल्या चांगल्या स्वभावाने आणि कामाने गेली 10 वर्ष लोकप्रिय खासदार ठरलेल्या हेमंत गोडसेंना पराभवाचा सामना करावा लागला। सत्ता येते जाते, निवडणुकीत हार जीत होत राहते, मात्र हेमंत गोडसे यांचा पराभव हा सर्वांच्या जिव्हारी लागणार आहे। कारण हेमंत गोडसे हे महायुतीचे खासदारकीचे उमेदवार होते। महायुतीतील घटक पक्षांनी एक दिलाने जीव ओतून काम केले असते तर हेमंत गोडसे यांचा पराभव झालाच नसता। कारण मित्रपक्ष भाजपचे आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार, नगरसेवक, झेडपी पदाधिकारी तसेच भक्कम कार्यकर्त्यांनी फळी या मतदारसंघात होती, तरीही हा पराभव होतो म्हणजे विशेष होय। अर्थातच नाशिक लोकसभा निवडणुकीत एकट्या हेमंत गोडसे यांचा पराभव झालेला नाही, तर हा महायुतीचा पराभव आहे। आपापसातील दुहीमुळे, आपापसातील वादविवादामुळे, नाराजीमुळे, विश्वासघातामुळे एक चांगल्या सुस्वभावी कर्तव्यदक्ष व्यक्तीचा पराभव झाला। यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या पराभवाची आणि गद्दाराची विशेष नोंद घेऊन पावले टाकली पाहिजेत आणि ज्याचे माप त्याच्या पदरात टाकले पाहिजे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।